काल बनवला मी हॉटेल स्टाईल पनीर मसाला, तो पण घरच्या घरी. तर म्हटलं चला तुमच्यासोबत पण रेसिपी शेअर करू. अशा पद्धतीने जर तुम्ही पनीर मसाला घरी बनवला ना, तर तुमच्या घरचे कधीच म्हणणार नाही की मला पनीर खायला हॉटेलमध्ये जायचं आहे किंवा पार्सल आणायचं आहे. चला लगेच सुरुवात करूया रेसिपीला. इथं मी ग्रेव्हीसाठी टोमॅटो, कांदे आणि काजू उकडून घेतले होते चांगले सॉफ्ट होईपर्यंत. नंतर मग मिक्सरच्या भांड्यात बेसिक मसाले टाकले, तिखट, हळद, धना पावडर, गरम मसाला. त्याच्यामध्ये जे उकडलेले साहित्य होतं, टोमॅटोची साल काढून टाकली. नंतर मग कांदा, लसूण, अद्रक आणि टोमॅटो, काजू हे सर्व एकत्र करून त्याची चांगली अशी पेस्ट बनवून घेतली मिक्सरमध्ये बारीक अशी. आणि कढईमध्ये गरम तेल ठेवलं. गरम तेलामध्ये पनीरचे तुकडे तळून घेतले आणि ते लगेच कोमट पाण्यामध्ये टाकून झाकून ठेवले बाजूला. त्याच तेलामध्ये थोडंसं बटर टाकलं, खडे मसाले टाकले, तयार केलेली पेस्ट टाकून चांगलं तेल सुटेपर्यंत भाजून घेतला मसाला. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये पनीरचे तुकडे टाकून परत एकदा मिक्स केलं. थोडंसं पाणी टाकलं, मीठ टाकलं आणि पाहिजे तेवढी ग्रेव्ही तयार केली. त्याच्यानंतर यात मी मसाला टाकला आहे एव्हरेस्टचा पनीर मसाला, तुम्ही कोणता पण वापरू शकता. सगळ्यात शेवटी मग दुधावरची जी साई असते ते चांगली मिक्स केली आणि त्या भाजीवर टाकली. तुम्ही याच्याऐवजी फ्रेश क्रीम पण वापरू शकता. याने भाजीला चव खूप छान येते. त्याच्यानंतर कोथिंबीर टाकून आपली भाजी तयार आहे. तर रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आवडली असेल तर नक्की बनवून पहा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. आणि नवीन असाल तर फॉलो करायला विसरू नका.